नमस्कार. आज अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत. तसेच आज 3:30 मुहूर्तापैकी एक मानलं जाणार आहे. पवित्र असं मुहूर्त आहे. कुठल्याही कामाची सुरुवात शुभ मुहूर्त बघून आपण करत असतो. मग आपल्याला जर आयुष्याचा जोडीदार शोधायचा, तर चांगल्या मुहूर्ताला आपण शोधला पाहिजे. नावनोंदणी कुठं करायची असेल, आज चांगलं उत्तम असं मुहूर्त आहे. तर पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र गेल्या 15 वर्षापासून अनेकांची लग्न जमत आलेली आहे. पुणे, नाशिक, संभाजीनगर या भागात आमची शाखा आहे आणि या माध्यमातून आम्ही लग्न जमवत आहे. आमची वेबसाईट आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, यूट्यूब चॅनल आहे, इन्स्टा आय डी आहे. अनेक साधनांच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून, मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही लग्न जमवत आलेलं आहे. ज्यांना जशी सेवा पाहिजे त्यांना त्या टाईपची सेवा देऊन मध्यस्थी केली जाते. त्यासाठी आमची 6 महिन्याकरता 3,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. वर्षाकरता 5,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. ज्यांना वैयक्तिक सेवा पाहिजे, स्पेशल सर्व्हिस पाहिजे, मध्यस्थी करणारा पाहिजे, सर्व माहिती डॉक्युमेंट देणारा पाहिजे, पेमेंट स्लिप 7/12 सर्व व्हेरिफिकेशन करणारा व्यक्ती मध्यस्थी करणारा पाहिजे. तर त्यासाठी 10,000 रुपये आम्ही 1 वर्षाची फी घेतो. पूर्णपणे मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 15 वर्षात 5,000 मुला-मुलींची लग्न जमली आहे. तुम्हा सर्वांना अनुरूप जोडीदार मिळावा म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहे. प्रत्येक रविवारी आम्ही ऑफिसमध्ये मोफत सेवा देत असतो. आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे. चांगला मुहूर्त आहे. मुलांनी मुलींनी आज ऑफिसला यावे. आपला मनपसंतीचा जोडीदार निवडावा. कुठल्याही प्रकारची आज फी भरण्याची गरज नाही. पण ज्यांना वर्षाकरता नावनोंदणी करायची आहे किंवा 6 महिने सेवा पाहिजे आणि त्यासाठी त्यांना 3,000 किंवा 5,000 रुपये फी भरावी लागेल. ज्यांना स्पेशल सेवा पाहिजे त्यांनी 10,000 रुपये भरा आणि अनुरूप जोडीदार शोधा. फी भरण्यासाठी फोनपे नंबर आहे 9403 41 40 87. हा माझा फोनपे नंबर आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि आमची बाकी अशी सर्व टीम आहे. ज्ञानेश्वर पात्रीकर, किशोर बोरसे, लताताई भंडारी, हेमंत आहे, सुमोद, अश्विनी सोनोने, मनीषा पाटील, विनोद खन्ना अशी सगळी टीम आहे. त्यांच्याशी संपर्क करू शकता किंवा माझ्याशी डायरेक्ट संपर्क केला तरी चालेल.